घरात वाद झाले की आपण नेहमी प्रश्न विचारतो, कोण बरोबर कोण चूक. पण केदार शिंदे यांचा अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा सिनेमा एक वेगळाच प्रश्न विचारतो. आपण खरंच एकमेकांचे ऐकतो का? आणि इथूनच हा सिनेमा रोजच्या सासू सून मेलोड्रामापेक्षा एक पाऊल पुढे जातो. मराठी सिनेमा सासू सून म्हणजे ठरलेली इक्वेशन्स, आरडाओरड, टोमणे, पुरुषमध्ये अडकलेले आणि शेवटी मोठा उपदेश. पण हा सिनेमा त्या चौकटीत अडकत नाही. तो भांडणापेक्षा भावना, संघर्षांपेक्षा मनातली गुंतागुंत आणि विजय पराभवापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं मानतो. एका घरात दोन स्त्रिया, दोन पिढ्या, दोन जग. एकीकडे अनुभवातून आलेली शिस्त, परंपरा आणि कडकपणा, आणि दुसरीकडे स्वतःचं आयुष्य स्वतः ठरवण्याची इच्छा, स्पष्ट विचार आणि आधुनिक संवेदनशीलता. हा पिढ्यांचा संघर्ष नवीन नाही, पण त्याकडे बघायची दृष्टी मात्र इथे वेगळी आहे. केदार शिंदे म्हणजे अगबाई अरिच्छापासून ते बाईपण भारी देवापर्यंत स्त्री म्हण समजून घेणारा दिग्दर्शक. म्हणून ट्रेलर पाहून जरी हा सिनेमा हलका विनोदी वाटत असला तरी आतून तो इमोशनल पंच देणारा असेल ही अपेक्षा होती. आणि सिनेमा ती अपेक्षा पूर्ण करतो, पण थोड्या अडखळीनिशी. कथा आहे देसाई कुटुंबाची. स्मिता देसाई म्हणजे सासू, अनुभव संपन्न, शिस्तप्रिय, कडक पण आतून हळवी. मनस्वी म्हणजे सून, आजच्या काळातली स्पष्ट बोलणारी, गप्प न बसणारी. अरुण आणि सौरभ म्हणजे वडील आणि मुलगा. दोघेही या दोन स्त्रियांच्या संघर्षात कायम मध्ये अडकलेले. घरात रोजचे वाद, टोमणे, अबोलपणा हे सगळं हळूहळू साचत जातं. शेवटी मनस्वी आणि सौरभ वेगळं राहायचा निर्णय घेतात आणि इथूनच कथा एका अनपेक्षित वळणावर जाते. दिग्दर्शक मुद्दाम काही गोष्टी लपवतो, कारण पुढे जे घडतं ते धक्कादायक आहे. हा सिनेमा अचानक इमोशनल थ्रिलर बनतो. इथून पुढे गोष्ट केवळ सासूविरुद्ध सून राहत नाही, ती बनते दोन स्त्रिया, दोन वेदना आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न. रायटिंग या स्टोरी टेलिंगबद्दल बोलायचं तर हा सिनेमा संवादापेक्षा मौनावर जास्त विश्वास ठेवतो. वैशाली नाईक आणि ओमकार दत्त यांची पटकथा स्त्री मनाच्या आत खोलवर उतरते. इथे कोण व्हिलन नाही, कोणीही पूर्णपणे बरोबर किंवा चूक नाही. सिम्बॉलिक गोष्टी, साडीच्या निऱ्या, घरातले फोटो, लहान कृती या सगळ्यातून भावना सांगितल्या जातात. पण सेकंड हाफमध्ये काही भावनिक क्षण जरा जास्त ताणले जातात. काही रिपिटेशन्स जाणवते. शेवटचा भाग प्रेडिक्टेबल वाटतो. तरी ही कथा कधीही थकवणारी होत नाही. हा सिनेमा म्हणजे निर्मिती सावंत शो. दर्जा, क्लास अपार्ट त्या पडद्यावर असतात तेव्हा इतर सगळं मागे पडतं. कळक, हळवी, असुरक्षित, प्रेमर सगळ्या शेड्स त्या इतक्या सहज आणतात की ॲक्टिंग दिसतच नाही. प्रार्थना बेहरे खूप मॅच्युअर परफॉर्मन्स. निर्मिती सावंत यांच्या समोर उभं राहणं थोडं कठीण आहे, पण ती तग धरते आणि आजच्या काळातल्या सुनेचं रिप्रेझेंटेशन फार प्रामाणिकपणे पार पाडते. राजन भिसे शांत, समंजस. नकुल घाणेकर आपली भूमिका योग्य पद्धतीने निभावतो. सपोर्टिंग कास्टला फार स्क्रीन टाईम दिलेला नाही, पण तो कथा ढासळू देत नाही. हा सिनेमा सासू सूनबद्दल नाही, तो संवाद तुटण्याबद्दल आहे. तो सांगतो स्त्रिया फक्त सहन करणाऱ्या नसतात, त्या विचार करणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या आणि बदल घडवणाऱ्या असतात. पुरुष प्रेक्षकांसाठी हा सिनेमा आरसा आहे. घरातल्या दोन स्त्रियांमधलं नातं समजून घेण्याची गरज अधोरेखित करतो. टेक्निकल अँड म्युझिकबद्दल बोलायचं तर छायाचित्रण साधं, प्रामाणिक. घर, पाऊस, बंद जागा सगळं इंटिमेट वाटतं. एडिटिंग सेकंड हाफमध्ये जरा लूज आहे. काही सीन्स शॉर्टर असायला हवे होते. म्युझिक हा सिनेमाचा इमोशनल बॅकबोन आहे. डाव मोडू नको आणि दिवस तुझे फुलायचे कथेला खोल भावनिक लेअर देतात. पिक्चरबाज वर्डिक्ट. अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा परफेक्ट सिनेमा नाही. तो कधी जास्त ड्रॅमॅटिक होतो, कधी प्रेडिक्टेबल वाटतो, पण तो खरा आहे, प्रामाणिक आहे आणि मनात रेंगाळणारा आहे. बाईपण भारी देवासारख्या जल्लोष नसेल, पण शांतपणे भिडणाऱ्या वेदना नक्की आहेत. हा सिनेमा तुम्हाला उत्तर देत नाही, तो प्रश्न विचारतो. घरात भांडण झालं की कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षा महत्त्वाचं असतं आपण ऐकलं का. मी आहे कामेश गाडगे आणि हा होता पिक्चरबाज. पुढच्या रिव्ह्यूमध्ये भेटूया. तोपर्यंत घरातली गोंधळलेली शांतता एकत्र राहा.